शंकर गीता अध्याय 17वा. श्रीराम समर्थ श्रीराम. महाराजांचे वय किती होते हा प्रश्न सर्वांनाच पडायचा. कुणी 150 वर्षे म्हणायचे, साधू सांगायचे 300 वर्षे, तपस्वी म्हणत 700 वर्षे, अंतर्ज्ञानी सांगत 2000 वर्षे, आणि प्रत्येकास सबळ आधार असायचा हे नक्की. समाधी घेतल्यानंतर महाराजांनी जपानमधून एक माणूस पाठवला समाधी मठात आणि त्याला सांगितले की बघ, मी मेल्यानंतर हे लोक माझा उत्सव कसे करतायत, पाहून घे. त्याप्रमाणे तो जपानी मनुष्य समाधीचा फोटो घेऊन शोधत शोधत बरोबर समाधी मठात आला. पुण्यतिथीचा उत्सव चालू होता. इथे सर्व माणसांना भेटून त्याने खात्रीपूर्वक सांगितले की अहो, हे महाराज आहेत, आत्ता याच रूपात आहेत आणि ते जपानमध्ये आहेत. त्यांचे कार्य तेथे जोरात चालले आहे. तुम्ही त्यांच्या पुण्यतिथीचा उत्सव कसा काय करता? हे कळवळून सांगताना त्याच्या डोळ्यातून झरझर अश्रू येत होते. महाराजांनी आधीच सांगितले होते, दुसऱ्या महायुद्धात जपानवर बॉम्ब पडणार आहे. जपानची हानी होणार हे निश्चित, पण मी जपानचा उद्धार करणार. महाराजांचे हे वचन 3 वर्षांनी तंतोतंत खरे झाले. जपानवर बॉम्ब पडला. देशभर प्रचंड हानी झाली. महाराज जपानमध्ये होते त्यावेळी. महाराजांचे अष्टमंडळ होते. अष्टप्रधान म्हणत त्यांना. महाराज 9वे. त्या 9 जणांचा फोटोही आहे नवरत्न दरबार थाटामध्ये. अष्टप्रधानांमध्ये नवले, कुकडे, क्षोत्रिय, कारखानीस, धनेश्वर, मिरीकर, पारखी आणि थोरात ही मंडळी होती. महाराजांची 10 वचने आहेत. लेखणी माझ्या हातात. अशक्य ते मजलाच शक्य. इच्छा माझीच केवळ. टाइम इज द फॅक्टर. आमच्या पुढे कुठले सरकार? पंखे मी वायूच्या सहज गतीने जात असे. कैरी कैरी पत्ते के अंदर छुपेगी कितने दिन. बाजार में एक दिन जरूर आएगी. दीप जले पहले फिर जले परवाना. पहले जलना सीख ले फिर दूसरे को जलाना. रंग जाने रंगारी. जिसका बंदर वही नचाए. अशी ही 10 वचने प्रसंगानुसार सिद्ध होत असत. 1930 सालच्या आसपास प्रत्येक 17 वर्षांनी महाराज म्हणायचे की आता समाधी घ्यावी. 1930 साली महाराजांनी समाधी घ्यायचे ठरवले, पण डॉक्टर धनेश्वरांनी त्यांचा विचार बदलवला आणि डॉक्टर धनेश्वरांमुळेच महाराज पुढे 17 वर्षे भक्तजनांना लाभले. महाराज पुणे येथे पद्मावती जवळच्या अरण्यात नेहमी जायचे. तिथे एक जागा त्यांच्या मनात भरली आणि समाधीसाठी त्यांनी तीच जागा निश्चित केली. ती जागा होती मालपणींची. 1 वर्ष आधीच महाराजांनी समाधी करता त्याचे नियोजन केले होते आणि तसे मालपाणींकडून वचनही घेतले होते. 3 महिने आधीच महाराजांनी सांगितले, हे कपडे जीर्ण झाले, टाकून दिले पाहिजे आणि वैशाख शुद्ध अष्टमीस आम्ही समाधी घेऊ असेही सांगितले. अगदी तिथी, वार, दिनांक सर्वच सांगितले. महाराजांनी हिंडणे फिरणे बंद केले. एकाच ठिकाणी राहायचे. सप्तमीच्या दिवशी महाराजांनी स्वतः खिचडी केली आणि प्रसाद म्हणून द्रोणभर सर्वांना दिली. याच दिवशी महाराजांनी आनंद कुंटेंना बोलावून घेतले आणि एक रेशमी शर्ट द्यायला सांगितले. तो रेशमी शर्ट महाराजांनी घातलाही
त्यावेळी महाराजांचे तेज विलक्षण होते. महाराज तेव्हा ढेकणे मामांच्या घरी राहायला होते. ढेकणे मामींना महाराजांनी खोलीत गादी ठेवायला सांगितली. सकाळी 10 वाजता चहा घेतला, लोडाला टेकून बसले आणि खोलीचे दार उघडू नका, मला भेटायला कुणाला पाठवू नका अशी सूचनाही दिली. ढेकणे मामा मामी रात्रभर खोलीपासून अजिबात हलले नाही. अष्टमीस पहाटे 4 वाजता खोलीतून आदेश आला, पुढील सोय करा, ही आत्मज्योत आता बाहेर पडत आहे. ढेकणे मामा मामी अगदी दिग्मूढ होऊन गेले. महाराज पद्मासनात होते. शके 1869 वैशाख शुक्ल अष्टमीस सोमवार दिनांक 29 मे 1947 साली महाराजांची आत्मज्योत विश्वरूपात विलीन झाली. वाऱ्यासारखे हे वृत्त सर्वत्र पसरले. कुणाला ते खरेच वाटेना. महाराज शुद्ध अष्टमी सोमवारी प्रगट झाले आणि शुद्ध अष्टमीला सोमवारी अंतर्धान झाले. महाराजांचे निर्वाण वृत्त कळताच सर्व धर्मीय येऊन म्हणाले, महाराज आमचेच. महाराजांचा सगुण देह 3 दिवस जपून ठेवला होता. भस्मेंनी सुंदर रेशमी कद आणला होता. लोकरीची शालही घेतली होती. महानिर्वाणाच्या वेळेस महाराजांना तो कद नेसवला. ढेकणे मामांच्या घरातून यात्रा निघाली. भक्तांचा नामस्मरणाचा गजर, टाळ मृदुंगांचा ध्वनी, महाराजांच्या नामाचा जय जयकार यांनी सर्व आसमंत दुमदुमून गेला. तात्या काडगावकरांचे खड्या आवाजातील अभंग, लोकांचे हार पुष्प, बेल, तुळशी, बुक्का अशा उपचारात 3 दिवस ठेवलेला देह विलक्षण तेजस्वी दिसत होता. स्पर्श करताना देह अगदी नरम रेशमासारखा लागत होता. धनंजय नाडी चालू होती. भक्तांनी अपार शोक केला. ढेकणे मामांच्या निवासस्थानापासून बाबू गेनू चौक, काका हलवाई, दत्त मंदिर, ग्लोब टॉकीज, अक्कलकोट स्वामींचा मठ, मंडई, शनिपार, भिकारदास मारुती, पर्वती, अरण्येश्वर करीत करीत पद्मावतीवरून मिरवणूक निघाली. सबंध मिरवणुकीत भस्मेंनी महाराजांवर छत्री धरली होती. विशेष किमया म्हणजे भक्तांच्या विलापाला महाराजांनीच विविध रूपात दर्शन देऊन भक्तांचे सांत्वन केले. समाधी स्थानावर आल्यावर भक्तांनी गुलाल उधळला. पार्थिव देह वटवृक्षाखाली ठेवला आणि चमत्कार झाला. जो तो महाराजांना बघत होता आणि महाराज मारुतीराय झाले. सर्वांनी दर्शन घेतले. तेवढ्यात माळी महाराज आले. त्यांनाही महाराज बजरंगबलीच दिसले. प्रातस्मरणीय सप्त चिरंजीवांपैकी मारुतीराय प्रख्यात आहेत. महाराज चिरंजीव आहेत हेच यावरून महाराजांनी सुचवले. महाराजांनी ती जमीन सुचवली होती तेथे फक्त उकरले तर 7 बाय 3.5 फुटाची भव्य शिळा लागली. ती बाहेर काढली तर त्याच मापाची समाधी जागा तयार होतीच. महाराजांचे काम योजनाबद्धच होते. आळंदी सोपानदेवांचे ठिकाण, जंगली महाराज, पद्मावती, माळी महाराजांचे ठिकाण, ओंकारेश्वर या 6ही ठिकाणांहून भाविकांनी पवित्र वस्तू आणल्या होत्या. त्या समाधीत ठेवल्या. समाधीच्या स्थळी आत दादा फुलारी, राम कोराड, पुरुषोत्तम बुवा आणि धनेश्वर हे चौघेच उतरले होते. माळी महाराजांच्या हस्ते महाराजांचा पार्थिव देह समाधीत ठेवला गेला. गुलाब पुष्पे उधळली गेली. हार, बेल, तुळस वाहिले. मीठ, आघाडा, तुळस घेऊन शास्त्रोक्त पद्धतीने विधियुक्त समाधी बंद केली.
जय जयकार केला. महासमाधीची पूजा केली, आरती केली, कर्पूरारती केली. संध्याकाळी 5 वाजता सोहळा पूर्ण झाला. सतत 15 दिवस परगावचे लोक दर्शनाला येत होते. 13व्या दिवशी उत्सव आणि प्रसाद झाला. पहिल्या पुण्यतिथीपासून भस्मे यांनी समाधी मठात अखंड वीणा नामसप्ताहाची प्रथा सुरू ठेवली. त्यानंतर 12 वर्षांनी भस्मेंनी सुंदर पालखी बनवून आणली. रामभाऊ अकोलकरांच्या हस्ते पुण्यतिथीच्याच दिवशी महाराजांना रुद्राभिषेक करवला. महाराजांना पालखी अर्पण तर केलीच आणि आपला देहही अर्पण केला. जय शंकर म्हणून महाराजांचे चरणी विलीन झाले. महाराज समाधीनंतरही प्रगट झालेले आहेत. आपण सर्व घटना श्रवण केल्याच आहेत. अष्टमहासिद्धींच्या पलीकडील यौगिक क्रियेने महाराज प्रगटतात. ते आजही आहेच. भक्तांना मार्गदर्शन करतात, उपदेश करतात. ते सर्वत्र सर्व काळ आहेत. जे सज्जन आम्हास पूजतात ती पूजा भगवंत स्वीकारतात, हे महाराजांचेच वचन आहे. महाराजांच्या भक्तांना महाराज ठामेठोक सांगत की जेव्हा पृथ्वीचा अंत होईल तेव्हा माझ्या निष्ठावंत भक्तांना आच लागू देणार नाही. मी त्यांना माझ्या मांडीवर घेऊन तारीन. त्यांची जबाबदारी माझ्याकडे. जक्कलच्या मळ्यात शिळेवर महाराजांचे चरणकमल आजही दिसतात. राम कोराडांच्या घरात फरशीवर महाराजांच्या पादुकांचे दर्शन होते. तेथेच असलेल्या मंदिरात, दत्त मंदिरात महाराज आजही आहेत. भक्तांचा तसा अनुभव आहे. देहरूप बनले विश्वरूप. त्या विश्वरूपाला श्री शंकर महाराजांना त्रिवार वंदन. जय शंकर.